हे पहा एक दुर्दैवाने एक मोठं संकट महाराष्ट्रावर तर येत आहे, परंतु पूर्ण देशावर सुद्धा येणार आहे. आणि त्याची सुरुवात झाली आहे, चाहूल लागली मोठ्या संकटाची. आता पहा ऐका, आता ते संकट नेमकं कोणतं. आता पण तुम्ही टी व्ही पाहत असणार तर तिकडे जम्मू काश्मीर म्हणा, हिमाचल प्रदेश म्हणा, शिमला वगैरे अशी म्हणजे टुरिस्ट प्लेस आपण ज्यांना म्हणतो, भयानक बर्फबारी होते. ते डल लेक वगैरे पूर्ण असे जमून गेले, तिथले तलाव वगैरे पूर्ण जमून गेले. थोडक्यात बर्फवृष्टीने रौद्र रूप धारण केलं आहे. आणि याच्यातच हवामानशास्त्रज्ञांनी एक धोकादायक इशारा दिलेला आहे. बर्फवृष्टी तर होणार आहे, परंतु याचबरोबर बेमोसमी बारिश, अवकाळी पाऊस आपण ज्याला म्हणतो, आणि गारा पडणे आणि अवकाळी पाऊस, दुहेरी संकट महाराष्ट्रावर तर येणार आहे, पण पूर्ण देशावर सुद्धा येणार आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी 3 दिवस धोक्याचे सांगितले आहेत, 27, 28, 29, म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि पूर्ण तुम्ही देशाचे म्हणणार तर देशालासुद्धा हे 5-6 दिवस फार धोक्याचे आहेत. खास करून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य भारताचा बराचसा भाग, आणि इकडे खाली आपण दक्षिण भारताकडे जरी गेलो, उडीसा, कर्नाटक, तर दक्षिण भारतालासुद्धा मोठा धोका आहे. हे पहा, हे सर्व क्लायमेट चेंजमुळे होते. आपण डिस्टर्ब केलं वातावरणाला. दर महिन्याला तुम्हाला जर आठवत असेल, अवकाळी पाऊस येतो आणि आपल्या बळीराजाचे शेतकऱ्यांचे फार नुकसान होतं. म्हणजे ते पीक काढणीला आलेलं असतं, कापणीला आलेलं असतं, पण पाऊस येतो, पीक जमीनदोस्त, गारा पडतात, पीक जमीनदोस्त. काय करतील आपले शेतकरी बांधव. सरकार मदत करते त्यांना, प्रत्येक वेळेला मदत करते त्यांना, परंतु जे नुकसान होणार आहे ते तर होतच त्यांच्या. तर 3 दिवस फार धोक्याचे आहेत, 27, 28, 29 आपल्या महाराष्ट्रासाठी. तुम्ही जरी खानदेशचं म्हणणार तर 27 तारीख आपलं धुळं, जळगाव, नंदुरबार, म्हणजे आपण ज्याला म्हणतो खानदेशचा बराचसा पट्टा किंवा भाग, यांच्यामध्ये पाऊस, अवकाळी पाऊस आणि गारांचे अंदाज शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे, हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रभर मग पुढचे 3 दिवस शुक्र, शनी, रवी पडणार आहे. जेव्हा तुम्ही वातावरण बाहेरचे पाहता तसंच कोणतं दमट होऊन गेलं आहे. तर एक काम करा, तुम्ही करू शकता तुम्ही अशा वेळेला सर्वांनी आपल्या शेतकऱ्यांना जागृत करणं ही आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. वर्षभर त्यांनी मेहनत केलेली असते, पीक कापणीला आलेलं असतं, आणि अशातच जास्त संकट आलं तर पूर्ण तोंडाशी आलेला घास जमिनीत चालला जातो. म्हणजे जे उत्पन्न येणार त्यांना मिळत नाही. मग तो शेतकरी बिचारा कर्जबाजारी होतो. काय करेल तो दुसरं. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. सांगा त्यांना तुमच्या शेतातलं पीक लवकरात लवकर काढा. तुमचा जो माल असेल, काढलेला शेतमाल, त्याला व्यवस्थित शेड खाली झाकून ठेवा, व्यवस्थित झाकून ठेवा त्याला. नाही तर पावसामुळे त्यांचे अपरिमित असं नुकसान होऊ शकतं. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तुम्ही जर कुठं जायचा विचार करत असणार, फिरायला वगैरे काही कुठं, तर हे 3-4 दिवस तुम्ही कुठं फिरायला जाऊ नका. पुढचे हे 3-4 दिवस रविवार सोमवारपर्यंत तुम्ही कुठेच जाऊ नका. नाहीतर तुम्हीच अडकणार कुठे तुफान पावसात, गारांमध्ये. म्हणजे ते पिकनिक तर दूरच गेली आणि उलटे हाल होतील. म्हणून 3-4 दिवस तुम्ही कुठे फिरायला जाऊ नका. हे असंच चालणार आहे. प्रत्येक महिन्यात पाऊस येतो, प्रत्येक महिन्यात गारपीट होते. जोपर्यंत पर्यावरणाचे नुकसान आपण केलेलं आहे ते पर्यावरण आपल्याकडनं आता वसूल करत आहे, असं का तुम्ही समजत नाही. त्याच्यामुळे याच्यापुढे पर्यावरणाचे रक्षण करा, आपलं कर्तव्य आहे ते. याच्यापासून काही धडा घेऊ, आपण बोध घेऊ, आणि काही स्वच्छता ठेवा, पाणी, वीज वाचवा, काही रक्षण करात हे करा. आता तुर्तास एकच करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा, त्यांना जागृत करता. पुढचे 3-4 दिवस अत्यंत धोक्याचे आहेत. तुम्हीसुद्धा काळजी घ्या, आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा काळजी घ्यायला सांगा. चांगली माहिती वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आणि आपल्या शेतकऱ्यांना जागृत करा. बस करा जागृत, शेअर करा.